म्हणजे दोन्ही गोष्टीचा, एकाचा आनंद वाढवायचा, दुसऱ्याचं दुःख. 30 लाख लोकांनी किती मन लावून ऐकली आणि त्याचा किती जणांनी उपयोग करून घेतला सर? लय जणांचे फोन, सर तुमच्यामुळं, सर तुमच्यामुळं, तिकडचं तिकडं त्याचे हे म्हणून सांगायचे. मी असं कोणीच म्हणत नाही केशव कटिंगची कविता आहे, ते तिकडचं तिकडं सांगायला, मीच तुझ्यावर लिहिली म्हणून. मी तुमचं भलं झालं ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इतक्या जणांना फायदा झाला, मला कुठं झाला? मी उजवीकडे बघत नाही, डावीकडे बघून म्हणतो. पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग, सखे तसे तुझे गाल ग. परभणीच्या तरुणांची नजर आहे. पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग, सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग, चाल ग, सखे तसे तुझे बाल ग, चाल ग, सखे तसे तुझे बाल ग. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग, एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग, पाल ग, सखे तसे माझे हाल ग, पाल ग, सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझे, शब्द तुझे झाकिराच्या तबल्याचे बोल ग. बघा, बायकोचे शब्द तबल्याचे बोलासारखे नाही म्हणले तर संसाराचा हिचका होऊन जाते. बघा, अजूनही माझा तबला फुटलेला नाही. तुझ्या सासूच्या, म्हणजे तुझ्या सासूच्या मनावर मी टक्कल करतो, म्हणजे माझं बरं आहे सगळं. शब्द तुझे झाकिराच्या तबल्याचे बोल ग, बोल ग, थोडं मला सुद्धा बोल ग. बघा, बापानं शेतात मोसंबी लावली, मी मोसंबीचे शब्द कवितेत आणले. लोकांना वाटलं मी किती भारी आहे. मी म्हणलं माझ्यापेक्षा बाप भारी आहे. माझ्या बापानं शेतात मोसंबी लावली, मोटरसायकल घेतली आणि त्या मोटरसायकलच्या पाठीमागे लिहिलं मी मोसंबी. कवीचा बाप किती कल्पक आहे बघा तुम्ही. शब्द तुझे जागीरच्या तबल्याचे बोल ग, बोल ग, थोडं मला सुद्धा बोल ग. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग, ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग, ओढ ग, मला आंबटाची ओढ ग, ओढ ग, मला आंबटाची ओढ ग. आणि शेवटची ओढ, या शब्दाचा अर्थ बिलकुल सांगत नाही परभणीमध्ये. रामकाठी बाबूळ कशाला म्हणतात अजिबात सांगतात. ज्याला रामकाठी बाबूळ नाही माहित नाही त्याला फोकाड्यानं हल्लं पाहिजे, येड्या बाबळीच्या बनात नेऊन टाकलं पाहिजे. तुला रामकाठी बाबूळ माहित नाही? रामकाठी बाबूळ तसा देह सक वार ग, रामकाठी बाबूळ तसा देह सक वार ग, मार्ग सखे नुसता मुलका मार्ग, मार्ग सखे नुसता मुलका मार्ग. सगळ्या रसिकांचे मनापासून आभार, आयोजकांचे आभार, आम्हाला जेवायला तयार ठेवल्याबद्दल मनापासून आभार. डॉक्टर साहेब तुमचे. सुभाषराव, तुम्ही आभार मानताना मला माहिती आहे तुम्हीच आभार मानणार आहे. हे कवीला कळतं की नेमकं याच्यानंतर कोण आभार मानणार आहे, त्याचं आपण नाव घेतलंच पाहिजे. सुभाषराव आमचे आभार मानणार आहेत. मी आयोजकांचे आणि आभार मानणाऱ्याचे आभार मानतो. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या विठ्ठलरायांना मी विनंती करतो की आपण आज तुफानातील दिवे, खरं तर त्यांना लय प्रेम कविता येतात पण